पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांच्या कुटुंबाची लुडबुड बंद करा या मागणीसाठी रुपाली पाटील ठोंबरे आणि संगीता तिवारी यांच्या वतीनं पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं जात आहे। नेमकं त्यांची मागणी काय हे आपण त्यांच्याकडनंच जे आहेत जाणून घेणार आहोत। ताई, नगरसेवकांच्या कुटुंबाची लुडबुड बंद करा म्हणताय, काय? एक लक्षात घ्या, पुणे मनपामध्ये स्थानिक स्वराज्यामध्ये 50% महिलांना आरक्षण देण्यात आलं, महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांना सुरक्षित करण्यासाठी। परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या महिला निवडून आल्यात त्या स्वतः कामकाज करत नाही। प्रशासकीय मीटिंग मध्ये त्या तर नावाला खुर्चीवर बसतात, त्यांचे पती, त्यांचे बंधू, त्यांची मुलं त्या प्रशासकीय मीटिंग मध्ये आतमध्ये येऊन बसतात, प्रशासनावर आरेरावी करतात। त्याच्यानंतर दुसरा प्रकार घडला, कुठल्या तरी भाजपच्या नगरसेविकेचा मुलगा आहे, बंद मस्का शिपायांनी आणून दिला नाही म्हणून आकाव तांडव केला। या दोन्ही बातम्या या पुणे मनपाच्या याला काळिंबा फासणाऱ्या आहेत। याआधी कधीही या पालिकेमध्ये असे प्रकार घडले नाहीत आणि असे प्रकार होऊन द्यायची न द्यायची जबाबदारी ही सत्ताधाऱ्यांची आहे, सत्ताधाऱ्याच्या गटनेते त्यांची आहे। सातत्याने जर पुणे मनपामध्ये लोंडेच्या लोंडे घेऊन येणार, नगरसेविकांच्या पतीला मीटिंग मध्ये बसवणार, म्हणजे बेकायदेशीर कृत्य महानगरपालिकेचे आयुक्त कसे चालवून देतात? त्यांनी तातडीने ते नोटिफिकेशन काढून ज्या बेकायदेशीर लोक येतील मीटिंग मध्ये त्यांना तुम्ही ताकीद दिली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। पुणे महानगरपालिका पुणेकरांचे प्रश्न, नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे, नाही का तुमच्या कुटुंबांना या पालिकेमध्ये दादागिरी करण्याची आहे। आणि जर आयुक्तांना हे मान्य असेल तर आयुक्त कार्यालयाच्या वर एक टेरेस ते या कुटुंबांना, नगरसेविकाच्या कुटुंबांना वर फ्लॅट बांधून द्यावा आणि तिथेच राहायला द्यावं, म्हणजे त्या पालिकेतनं वरनं खाली येतील, अधिकाऱ्यांकडनं सगळी कामं करून घेतील आणि परत टेरेसवर जाऊन राहतील। एवढंच राहिलंय, त्यांना लाज वाटली पाहिजे। महिला सक्षमीकरणाच्या नावाने मोठमोठ्या तुम्ही आण्याबाका मारता आणि वास्तव्यामध्ये अशा गोष्टी करतात। ही तुमची दुपट्टी भूमिका नाही चालणार आणि आमच्यासारख्या महिलांच्या या अशा कारकिर्दीला जर ही यांच्यामुळे काळा डाग लागत असेल तर माझ्या भगिनी नगरसेविकाला विनंती आहे, एकतर तू हे कामकाज शिक, सक्षमतेने कर, आणि जर तुला नसल होत, तुला नवराच हवा असेल, भाऊच हवा असेल, तर तू त्या पदाचा राजीनामा दे। पोटनिवडणूक होऊन तिथं सक्षम महिला तर निवडून देतील। ताई, पायऱ्यांवरती आंदोलन करताय, आयुक्तांची काही भेट घेऊन काही निवेदन वगैरे दिलंय का? हो, आम्ही आता वरती जाऊन देणार होतो आयुक्तांना। आयुक्तांशी सकाळीच बोलली आहे मी आणि आता आम्ही वरती जाऊन आयुक्तांना निवेदन देणार आहोत। काय सांगायचं, एका बाजूला महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी होत आहेत आणि महिला नगरसेविकांकडून अशा पद्धतीने कुटुंबांना, लक्षात घ्या, लाज वाटली पाहिजे यांना। हे टक्केवारीवर महिला नगरसेविका बांधतात। तुम्हाला जर काम जमत नसेल राजीनामा द्या, तुमच्या नवऱ्याला उभं करा, भावाला उभं करा, ते इथं येऊन मनमानी करू शकत नाही। नगरसेविका मतांनी निवडून दिली आहे तर तुम्ही अक्कल वापरली पाहिजे आणि काम केलं पाहिजे। तुम्हाला कळत नाही म्हणून तुमच्या खुर्चीच्या शेजारी खुर्ची लावून नवरा बसत असेल तर जनतेला चालणार नाही, पुणेकर तुम्हाला माफ करणार नाही। सरळ राजीनामा द्या आणि नवऱ्याला आणि भावाला तिथे कामाला ठेवा। पण ज्या प्रकारे नवरा मुलगा पालिकेमध्ये घुसून अधिकाऱ्यांकडनं काम करायचा प्रयत्न करून घेतोय, दादागिरी करतोय, ते चालणार नाही। आयुक्त काय बोलले? आयुक्तांना ज्यावेळी निवेदन दिलं आयुक्तांनी काय सांगितलं? आयुक्तांकडे चाललो आता आम्ही निवेदन द्यायला चाललो। खरं तर आपण बघतो की पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवरती नगरसेवकांच्या कुटुंबांची लुडबुड बंद करा, नगरसेवकांचा शासकीय कामांमधील हस्तक्षेप जे आहेत नातेवाईक त्यांचा बंद करा या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवरती रुपाली पाटील ठोंबरे आणि संगीता तिवारी यांच्या वतीने जे आहे ते आंदोलन करण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी पुणे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।